अफेअर फक्त शरीर संबंधाशीच संबंधित आहेत का? नाही. अफेअर पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसं पहिला प्रकार आहे इमोशनल अफेअर. सकाळी एक पुरुष उठलाय, बायको झोपेत आहे, तो पहिला मेसेज आपल्या मैत्रिणीला गुड मॉर्निंग म्हणून पाठवतोय. त्याच्या दिवसाची पहिली खुशी त्या मेसेजमध्ये आहे. ही फक्त मैत्री नसते, ते एक इमोशनल अफेअर असतं. दुसरं अफेअर आहे ते फिजिकल अफेअर. भावना नाहीत, पण फक्त एकदा झालं, पण ते एकदा देखील खूप असतं. तिसरं जे अफेअर आहे ते डिजिटल अफेअर. सेक्स टेक्सिंग तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे त्याच्यावरती सेक्स चॅट होणं की रोमॅन्टिक गप्पा मारणं, पण डिजिटली एकमेकांशी कनेक्ट असणं, डिजिटली एकमेकावरती प्रेम करणं, अगदी व्हिडिओ कॉल, व्हिडिओ चॅटिंग इथंपर्यंत ते अफेअर असतं. चौथ्या टाईपचं अफेअर असतं वन नाईट स्टँड. रात गई बात गई, म्हणजे वर्षातनं कधीतरी भेटलो, अचानकपणे झालं, त्या रात्रीनंतर पुन्हा कधीच झालं नाही. आणि पाचव्या टाईपचं जे अफेअर आहे ते आहे लॉंग टर्म अफेअर. वर्षानुवर्ष चाललेलं अफेअर असतं. याच्यामध्ये भावना देखील असतो, सेक्स देखील असतो, फक्त लिगल त्या नात्याला नाव नसतं.